शिंदे संपणार. ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार हे वाक्य परवलीचं झाले आहे, त्याप्रमाणेच शिंदे संपणार हे वाक्यसुद्धा परवलीचं झाले आहे. दोन्ही नेत्यांची राजकीय अडचण ज्या ज्या पक्षांना आहे, ते काही काळानंतर या दोन वाक्यांचा संदर्भ देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात धमाका होणार हे सातत्याने सांगत असतात. आता एकनाथ शिंदे यांच्या हातातून पक्ष जाणार हे चिन्ह जाणार. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात आहे आणि ती 2 दिवसांच्या सुनावणीत पार पडेल. या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाला एकतर एकनाथ शिंदे यांना दिलेल्या चिन्हांनी पक्ष ठेवणे भागच पडेल, एकतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंकडे पुन्हा देण्यात येईल किंवा ते पाठवले जाईल. अर्थात असा जर निर्णय आला तर शिवसेनेच्या हातातून आमदार जातील, खासदार जातील, नगरसेवक सुद्धा जातील. एकनाथ शिंदे समोर कुठलाच पर्याय नसेल असंही सांगितलं जातंय. मग जे लोक धनुष्यबाणवर आमदार, खासदार आणि काल परवा नगरसेवक झालेले आहेत, ते सुद्धा आपोआप ठाकरेंकडे जातील का, की त्यांचं पद बरखास्त होईल? त्यांच्यासमोर नेमका काय पर्याय असेल? शिवसेनेच्या विरोधात निर्णय गेला तर त्यांच्याकडे कुठले पर्याय असतील? समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र फोकस न्यूज. तर सुरुवात करूयात सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपासून. आजपासून पक्ष कुणाचा या निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात अंतिम सुनावणी होणार होती. खरं तर आज केस क्रमांक 37 असल्याने आज केस बोंडावर येईल का की सुनावणी पुढे जाणार असं सुद्धा बोललं जात होतं आणि त्याच पद्धतीने ही सुनावणी पुढे गेली असून शुक्रवारी 12 तारखेला या संदर्भातली सुनावणी पार पडणार आहे. खरं तर एकनाथ शिंदे यांचे वकील सातत्याने तारीख पुढे ढकलण्याच्या मार्गावर असल्याने या प्रकरणाची जेव्हा केव्हा सुनावणी होईल ती एकनाथ शिंदे यांच्या विरोधातच होईल असं बोललं जातं. अर्थात या गोष्टीला आधार केस पुढे ढकलण्याच्या शिंदे यांच्या वकिलांची स्ट्रॅटेजी असल्याने मिळत राहतो. तरीसुद्धा आज ना उद्या म्हणत अंतिम सुनावणी पार पडली तर नेमका काय निर्णय येऊ शकतो याचे अंदाज लावले जातात आणि त्यातला प्रमुख अंदाज म्हणजे सर्वोच्च न्यायालय शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह या गोष्टी घोडवू शकतं आणि शिंदे यांच्या पक्षाला नवं नाव आणि नवीन चिन्ह घेण्याची सूचना करू शकतं किंवा धनुष्यबाण आणि शिवसेना या दोन्ही गोष्टी ठाकरेंना परत केल्या जाऊ शकतात. आता या दोन्हीपैकी कोणताही निर्णय आला तरी तो शिवसेनेसाठी अडचणीच निर्माण करणार आहे. पण दोन्हीपैकी कोणता निर्णय आला तर काय होऊ शकतं हे आपण समजून घेऊयात. तर पहिला निर्णय म्हणजे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं तर काय होईल. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना फक्त संसदीय बहुमताच्या जोरावर पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव देण्याचा निर्णय हा चुकीचा होता असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवले तर शिंदे गटास शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जाऊ शकतं. आता असं झालं तर पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे गेल्या 2 ते 2.5 वर्षात शिंदे यांच्या शिवसेनेतून धनुष्यबाणवरती निवडून आलेले खासदार, आमदार आणि आत्ता निवडून आलेले नगरसेवक यांचं पद धोक्यात येईल का, तर याबाबत घटनातज्ञ नाही असं उत्तर देतात. त्याचं कारण म्हणजे हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही. आजपासून पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात आलं तर याचा अर्थ मागच्या निवडणुकांमध्ये धनुष्यबाण या चिन्हावर आणि पक्षाच्या नावावर आलेले सदस्य कायम राहतील. त्यांचं सदस्यत्व रद्द होणार नाही. पण इथेच महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे नवा पक्ष स्थापन करून एकनाथ शिंदे या सगळ्या सदस्यांना नव्या पक्षाचं स्वरूप देऊ शकतील का, तर त्या धनुष्यबाणवर निवडून आलेल्या सदस्यांना नव्या पक्षात सामील व्हावंच याचं बंधन असणार नाही असं सांगण्यात येत आहे. इथं पक्षांतर बंदी लागू होणार नाही असं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक आमदार, खासदार आणि नगरसेवक जो धनुष्यबाणवर निवडून आलाय तो वेगवेगळ्या पक्षात सुद्धा जाऊ शकतो. अर्थात इथं एकनाथ शिंदेंकडे असणारा दुसरा उपाय म्हणजे पक्ष आणि चिन्ह गेलं तर आपल्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांचा लगेच गट तयार करून संसदेत, विधानसभेत आणि महानगरपालिकेत गटनेता नोंद करणं. असं केलं तर सगळा पक्ष एकसंध राहू शकतो असं घटनातज्ञ सांगताना दिसतात. म्हणजेच पक्ष फुटेल तो विखुरला जाईल असे जे काही दावे केले जात आहेत त्याला बळ मिळत नाही. पण एक नक्की की इथं नवा पक्ष स्थापन करायचा की भाजपमध्ये मर्ज व्हायचं हा पर्याय शिवसेनेसमोर असू शकतो. हा मुद्दा पुढे आपण विस्ताराने समजून घेऊयात. पण त्यापूर्वी दुसरा निर्णय तो म्हणजे धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव जर ठाकरेंकडे गेलं तर आत्ता जे धनुष्यबाणवर आणि शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत ते सदस्य आपोआप ठाकरेंकडे जातील का, तर तसे होणार नाही. कारण तेच हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने नसणार. ज्याप्रमाणे ठाकरेंकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्याने स्वतः ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, अनिल परब अशी लोक शिवसेनेची झाली नाहीत, त्याचप्रमाणे इथे सुद्धा पक्ष आणि चिन्ह पुन्हा ठाकरेंकडे गेलं म्हणून सदस्य ठाकरेंचे होणार नाहीत. ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहतील.
दुसरीकडे ठाकरे पुन्हा शिवसेना उठा आणि मशाल हे चिन्ह गोठवले जाण्याची आणि शिवसेना पक्ष व धनुष्यबाण मान्य करण्याची निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्णत्वाला नेतील आणि काल मशालीवर निवडून आलेले लोक धनुष्यबाणाचे होऊन जातील. पण इकडे शिवसेनेचे नेत्यांचे काय? तर दोन्ही शक्यतेत एकच पर्याय, नवं नाव घेणं, नवं चिन्ह घेणं आणि मार्गक्रमण करणं किंवा भाजपमध्ये आपल्या संपूर्ण गटाला मर्ज करणं. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये शिंदे नवीन नाव घेऊ शकतात, अर्थात ते शिवसेना बाळासाहेब ठाकरे किंवा तशा शक्यतेचे नाव घेऊन पुढे जाऊ शकतात. निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे चिन्ह घेतलं होतं की. पण या लढाईत ठाकरेंकडे मशाल आणि शिवसेना उठा हे नाव असेल तर शिंदेंसमोरची अडचण वाढणार नाही. पण ठाकरेंना पुन्हा धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मिळालं तर शिंदेंना आपला वेगळा गट म्हणून मान्य करावा लागेल. शिंदे आपला स्वतंत्र गट जरी टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरले तरी नव्या पिढीच्या पातळीवर आम्हीच खरी शिवसेना आहोत हे सातत्याने सांगू पाहतात ते सांगणं अवघड ठरताना दिसू शकतील. मोदी सुद्धा नकली संतान, नकली शिवसेना असा उल्लेख करताना आढळू शकतील. पण दोन्ही पक्ष आणि दोन्ही चिन्ह गोठवले तर शिंदेंसमोरच्या अडचणी किमान पातळीवर कमी असतील. उलट मशाल लोकांपर्यंत पोहोचली आहे, पण ढाल तलवारसारखं नवं चिन्ह पुढच्या 3 वर्षात कुठल्याही इलेक्शन नसताना पोहोचवणं शिवसेनेसाठी अडचणीचे ठरू शकतं. आता येतो दुसरा पर्याय. एकनाथ शिंदे भाजपमध्ये मर्ज होऊ शकतात का? शिंदेंना आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांना सुद्धा याची जाणीव आहे. जिथं भाजपचा विरोध नाहीये तिथले नेते भाजपमध्ये मर्ज घेण्यास उत्सुक असू शकतात. पण अनेक नेत्यांसमोर भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. एक गट म्हणूनच आपण आपलं अस्तित्व टिकवू शकतो याची जाणीव शिंदेंना असल्याने ते मर्जरच्या दिशेने सहसा जाणार नाहीत. तरीसुद्धा महाशक्तीने जोर लावलाच तर एकनाथ शिंदे मोठ्या डिमांडवरती भाजपमध्ये मर्ज घेऊ शकतात. जसं की मुख्यमंत्रीपद मिळाले तरच ते असा निर्णय घेण्यास जाऊ शकतील. कारण 2.5 वर्षांच्या काळात त्यांनी बरेच निर्णय घेत आपल्या सोबत आलेल्या लोकांना विरोधात गेलं तरी राजकारणात टिकून राहण्यासाठी बळ दिलं. पर्यायाने ते पहिल्या पॉवर पोझिशनला जातील आणि नंतरच मर्जरसारखा कडू निर्णय घेतील. कारण ते झालं तरच पक्ष आणि संघटना त्यांच्या मागे टिकून राहील. याचा अंदाज एकनाथ शिंदेंना चांगलाच आहे. तुम्हाला काय वाटतं? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शुक्रवारी तरी येईल का? आलाच तर तो कोणाच्या पथ्यावर पडू शकतो? शिंदे गटाचं काय होईल? या बाबतीतल्या तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.